नमस्कार सर्व शिक्षक बांधवांना, मी एम.आर. मनकरे. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत LBAमध्ये लेसन प्लॅन कशा प्रकारे सबमिट करायचा आहे, कशा प्रकारे एंट्री करायचं आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आपण दररोज लेसन नोट्स लिहित असतो, तरी आता तेच लेसन नोट्स आपण ऑनलाईनमध्ये कशा प्रकारे एंट्री करायचं आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे, गुगलमध्ये जायचं आहे. गुगलमध्ये जाऊन STS LBA लॉग इन म्हणून टाईप करायचं आहे. STS LBA लॉग इन क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे पेज ओपन होतो. इथे सर्वात अगोदर साइन इन मध्ये दिसत आहे लेसन बेस्ड असेसमेंट. आपल्याला त्याच ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला टीचर म्हणून येतो. इथे टीचर म्हणून एंटर युअर युजर नेम म्हटलेलं आहे. एंटर युजर नेम म्हटल्यानंतर तुमचं इथं KJD हा टाईप करायचा आहे. KJD टाईप केल्यानंतर इथे सेंड टू OTP म्हणून क्लिक करायचं आहे. तुमच्या HRMS ला लिंक असलेल्या मोबाईल नंबरला तो OTP जातो आणि OTP घालून तिथे लॉग इन करायचं आहे. तर नेक्स्ट ऑप्शन आहे सॅट्स युजर, म्हणजे तुमच्या HM लॉग इनला युजर नेम शाळेचा डॅशबोर्ड असतो. त्या डॅशबोर्डला लिंक असलेला मोबाईल नंबरला OTP जाते. ते OTP घेऊन तुम्ही सबमिट केलेल्या लेसन प्लॅनला अप्रुव्हल तिथून घ्यावं लागते. नंतर ऑफिस युजर आहे, नोडल ऑफिसर युजर आहे, ते आपल्याला यूज होणार नाही. टीचर आणि सॅट्स युजर दोन्ही होतात. आणि जर कोणी गेस्ट टीचर असेल तर इथे सॅट्स युजर मध्ये HM लॉग इन मध्ये जाऊन तिथे गेस्ट टीचरचे जेही मार्क्स एंट्री आहेत लेसन प्लॅन तिथून घालायचं आपल्याला. आता हे टीचर बघायचं आहे. आता एक KJD नंबर घालून पुढे गेल्यानंतर अशा प्रकारे तो पेज ओपन होतो. आता येथे ऑलरेडी एक टीचरचं घातलेलं आहे. आता येथे घातल्यानंतर आपल्याला इथे जे दिसत आहेत सर्व ऑप्शन दिसत आहेत. इथे लेसन प्लॅनवर क्लिक करा. लेसन प्लॅनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आता हा कोणता महिना चालू आहे तो महिन्याचं कॅलेंडर येथे ओपन होतो. ओपन झाल्यानंतर आज आता आम्ही जे डेट आहे समजा इथून घालणार आहे तर त्या डेटवर क्लिक करायचं आहे. आता इथे विचारलेला आहे 21/1 पासून हा मी जो पार्ट आता लेसन प्लॅन लिहित आहे, मी लेसन प्लॅन एंट्री करायचा आहे, तो चॅप्टर किती दिवसाचा आहे. 21 पासून ते समजा आता हा चॅप्टर 8 दिवसाचा आहे. 21 पासून ते 28 किंवा 30 तारखेपर्यंत केलेला आहे. म्हणजे या महिन्याचा शेवटचा चॅप्टर आहे 21 पासून 30 पर्यंत. इथे सिलेक्ट करून घ्यायचा. अगोदर आपल्याला डेट सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर येथे मीडियम विचारलेला आहे. तुमचा कोणत्या मीडियमला तुम्ही पार्ट घेता तो मीडियम सिलेक्ट करायचा आहे. इथे क्लास तुम्ही 5वीला मराठी 5वीला घेणार आहे. येथे सिलेक्ट ग्रुप लँग्वेज ग्रुप करायचा आहे मराठी. नंतर इथे सब्जेक्ट आहे. सब्जेक्ट कोणत्या सब्जेक्टचा आम्ही लेसन प्लॅन घालतो तो सब्जेक्ट सिलेक्ट करायचा. इथे चॅप्टर, आता चॅप्टर कोणता आहे बघा. या महिन्याचं तुमचं जो वार्षिक नियोजन पट्टी केलेली आहे त्या पट्टीमध्ये जानेवारी महिन्यात शेवटी कोणता पाठ आहे तो पाठ करून घ्या. आता इथे हा पाठ आहे 3 डायमेन्शनल फिगर म्हणून. आता त्याचे लर्निंग आउटकम्स घालायचे आहेत आपल्याला. लर्निंग आउटकम्स काय घालणार आहोत ते आपल्याला इथं घालायचं. म्हणजे सामर्थ्य कोणते शिकणारे विद्यार्थी ते इथं क्लिक करायचं आहे. इथे सामर्थ्य घालायचं आहे. इथे टीचिंग एड्स तुम्ही काय काय टीचिंग एड्स वापरतो ते इथे टाईप करायचं आहे आपल्याला. समजा एक्झाम्पल चार्ट आहेत, त्याच्यानंतर डस्टर. अशा प्रकारे कोणकोणते तुम्हाला टीचिंग एड्स तुम्ही वापरता इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आहे पुढे प्रोसेस अँड ऍक्टिव्हिटी. तुम्ही इंट्रोडक्शन फेजमध्ये वर्गात गेल्यानंतर इंट्रोडक्शन करून देतात. त्या फेजमध्ये काय कोणती ऍक्टिव्हिटी करता तुम्ही, राईम्स सॉंग्स घेता का स्टोरी टेलिंग घेता ते तुमच्या मनावर. तुम्ही जे सिलेक्ट करायचं ते तिथं सिलेक्ट करून घ्या. इथं डेव्हलपमेंट फेजमध्ये काय करायचं आहे मला, कोणती ऍक्टिव्हिटी घेता, ऍक्टिव्हिटी कार्ड वर्क, ग्रुप ऍक्टिव्हिटी. आता या चॅप्टरला रिलेटेड कोणती ऍक्टिव्हिटी घेत असेल तर तुम्ही ते ऍक्टिव्हिटीला सिलेक्ट करायचं आहे. नंतर कन्क्लुजन फेज, शेवटी तुम्हाला पाठ संपल्यानंतर काय त्याचं कन्क्लुजन आलेलं आहे ते इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. या चॅप्टरला रिलेटेड काय आहे ते सिलेक्ट करून इथं पुढे काय करायचं आहे, चॅप्टर वाईज असेसमेंट. हा पूर्ण चॅप्टर समजल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना काय समजलं, काय तुम्ही गोष्टी लिहिणार आहात ते इथे चॅप्टर वाईज असेसमेंट आपल्याला करायचं आहे. आता इथे काय लिहायचं आहे ते आपण इथे लिहायचं आहे.
आता याच्याबद्दल तुम्ही काय डिटेल्स घेणार आहात ते इथे टाईप करून पुन्हा काय करायचं आपल्याला इथे सेव्ह ऑप्शन दिसत आहे, एवढंच भरायचं आपल्याला, जास्ती याच्यामध्ये वर्क करायचं नाही. तुम्हाला जे जे इथं माहिती विचारलेलं आहे, सर्वात अगोदर डेट विचारलेलं आहे, त्या चॅप्टर तुम्ही कधी सुरुवात करणार आहोत, कधी एंड करणार आहोत ते डेट घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मीडियम, क्लास, ग्रुप विचारलेला आहे, सब्जेक्ट विचारलेला आहे, चॅप्टरचं नाव विचारलेलं आहे. त्याच्याबद्दल लर्निंग आउटकम्स, आता तुम्ही काय ते या चॅप्टरवरून कोणती माहिती त्याने शिकणार आहे ते फक्त आपल्याला इथे टाईप करायचं आहे. अशा प्रकारे इथे टाईप करायचं आहे. नंतर टीचिंग एड्स तुम्ही हे चॅप्टर शिकत वेळेस काय काय वापरणार आहात ते इथे टाईप करायचं आहे. नंतर प्रोसेस ऍक्टिव्हिटीमध्ये इंट्रोडक्शन फेजमध्ये, डेव्हलपमेंट फेजमध्ये आणि कन्क्लुजन फेजमध्ये काय काय ऍक्टिव्हिटी घेतात ते ऍक्टिव्हिटीला सिलेक्ट करायचं आहे. नंतर चॅप्टर वाईज असेसमेंट आपल्याला टाईप करायचं आहे. टाईप करून इथे सर्वात शेवटी काय सेव्ह ऑप्शन आहे, इथे सेव्ह करायचं आहे. म्हणजे तुमचा हा लेसन प्लॅन सेव्ह होतो. सेव्ह झाल्यानंतर पुन्हा कुठे जातो तो लेसन प्लॅन, आपल्या HM लॉगिन मध्ये जातो. HM लॉगिन त्यांनी तिथं अप्रूव्ह दिल्यानंतर तुम्हाला आणि त्याचे मार्क्स एंट्री करायला परमिशन मिळते. अशा प्रकारे खूपच सोप्या पद्धतीने तुम्ही तुमचे लेसन बेस असेसमेंट मध्ये प्रत्येक विषयाचे प्रत्येक चॅप्टरचा लेसन प्लॅन याच्यामध्ये ऍड करू शकता. धन्यवाद.